चीते के चाल बाज की नजर आलापीनी के फॅशन सेन्स में कभी संदेह नहीं करते हे वल्लरीच ऍक्च्युअली म्हणजे काही दिवसात झाली असं पहिल्याच दिवशी भेटून अचानक खूप मैत्रिणी नाही, अशा नाही असं नाही झालंय. झालं. आणि मी तिला देताना माझी ही चूक झाली. मी देताना तिला हे बघ असं द्यायला हवं. मी तिला देतानाच हे बघ ह्याच्यात काय आहे असं आता मी उघडून म्हटलं नको काय झुरळ पाल फक्त बघ. मला काहीतरी डोकं राग आला एखाद्या व्यक्तीचा आणि माझी बोलते मी उत्तर देत नाहीये. तर आला तिला कधी वल्लरी उत्तर देत नाही. तिने विचारलं वल्लरी तू हवंय काय खायला फॉर एक्झाम्पल कोणीतरी आणि मी नकोय तिला तिचं तिचं झालंय तिला नकोय ती ओके असं तिला आम्ही कळते त्याच्यावर ब्लाइंडली ट्रस्ट करू की ओके हे आणि माझी आई सुद्धा आता काही प्रमाणात की ओके वल्लरी सांगते ना मग ते बरोबरच असेल. म्हणजे तू नको घेऊस प्लीज असा डिसिजन माझ्या ब्लाइंडली ट्रस्ट. इतक्या पटकन इतकी जास्त मैत्री कधीच कोणाशी झाली नाहीये. म्हणजे आता 6 वर्षात आमची खूप पटकन खूप मैत्री झाली. किंवा ती घरी म्हणते की तुम्ही मला ना दूध पाव समजता मी खरं तर खिमा पाव आहे. म्हणजे हे बघ ना असं पण जनरल बोलत नाही ना हे असं वल्लरीला सुचतं आणि मग ती बोलते. इझिली मी होऊ शकते कुठलीही कॉम्प्रोमाइज पे दुनिया काय सेलिब्रिटी क्रश एकमेकींचा खरं लिहायचं बरं का. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा. तर अशाच 2 गोड मैत्रिणींची गोष्ट आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, ज्या वनव्यामध्ये सुद्धा आता त्यांचा गारवा आपल्या सगळ्यांना देत आहेत आणि त्यांची मैत्री अशीच गोड आहे. हॅलो हाय नमस्कार, मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पामध्ये. तर आज माझ्यासोबत आहेत 2 गोड मैत्रिणी ज्या आपल्या मैत्री जपत आहेत, तर सोबतच सोशल मीडियावर सेन्सेशन सुद्धा बनलेल्या आहेत, वल्लरी आणि आलापिनी. तुम्हा दोघींचं स्वागत आहे. कशा आहात? मस्त एकदम छान. तू कशी आहेस? मस्त छान मजेत. सध्या खूप व्हायरल होत आहे, चर्चेत आहात आणि त्यातून फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आपण भेटतोय. आज मैत्रीचा दिवस आहे, तुमच्यासोबत मी सेलिब्रेट करते. तर ही मैत्री काय वाटतं, म्हणजे काय फिलिंग आहे? एवढी छान मैत्री झाली आहे का आपण तो दिवस तुमच्यासोबत सेलिब्रेट करतोय? छानच वाटतंय. म्हणजे आता मी बाबांबरोबर एकदा इंटरव्ह्यू देऊन झालाय, आई बरोबर मदत तर आपण इंटरव्ह्यू केलाय, सिरियल मध्ये त्या पात्रांबरोबर इंटरव्ह्यू करून झालाय. पण फ्रेंडशिप असं म्हणून फ्रेंड म्हणून एखादी बरोबर इंटरव्ह्यू द्यायची पहिलीच वेळ. छानच वाटतंय, लक्षात राहिला. अगदीच लक्षातच राहील. माझी तर खरंच पहिली वेळ आणि आम्हाला दोघींना एकत्र तर मजाच येणार इंटरव्ह्यू. म्हणजे एक्सायटेडच आहोत आम्ही इंटरव्ह्यू द्यायला. मला पण मजा येईल तुमची गोष्टी किस्से ऐकायला. तर सुरुवात कशी झाली या गोड मैत्रीची? सुरुवात म्हणजे पहिल्यांदा भेटलो तेव्हापासूनच असं काही. आणि म्हणजे पहिल्यांदा भेटलो आणि आम्ही असं आता मैत्री म्हणजे काही दिवसात झाली असं पहिल्याच दिवशी भेटून अचानक खूप मैत्रिणी अशा नाही झालंय. आम्ही पहिला दिवस ग्रॅज्युअली बरोबर. त्याच्यामुळे असं नाही झालं की आपण आज भेटलो आणि उद्यापासून मैत्री, असं नाही झालं. हळूहळू सुरुवात झाली. पण सिरियलच्याच ह्याच्यात झाली मैत्री. म्हणजे आधीपासून वगैरे असं नव्हतं. सिरियलच्याच माध्यमातून सगळी ती मैत्री झाली. काय फर्स्ट इम्प्रेशन काय होतं एकमेकींना बघून? का कोणता दिवस होता तो आणि कसं काय जुळून? आमचं हॉस्पिटलमध्ये शूटिंग होतं आणि तो हिचा पहिला दिवस होता, माझाही पहिला दिवस होता. नाही त्याच्या आधी आय थिंक मी काहीतरी केलेले छोटे छोटे काहीतरी. हिचा पहिलाच दिवस होता आणि मुळातच हिचा पहिलाच दिवस होता शूटिंगचाच पहिला, फक्त सिरियलचा नाही, कधी शूटिंगचाच पहिला दिवस. त्या दिवशीच मी तिला भेटले आणि तोपर्यंत मला माझी आई कोण करतायत, बाबा कोण करतायत, बाकी कॅरेक्टर्स हे सगळे माहिती होते, पण तेव्हा बहीण कोण करते हे माहितच नव्हतं. आणि शेवटच्या क्षणापर्यंत बहिणीचं कास्टिंग सुरूच होतं. सो नक्की कोण काय मला माहित नव्हतं. मी सेटवरच हिला पहिल्यांदा भेटले आणि ही श्रावणकीन झाली, मी श्रावणकीन झाली, ही झाली होती. सो मला माहिती होतं की ही ते झाली होती असं आलापिनी. आणि मग तेव्हाच आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि तेव्हा मला कळलं की ही पुण्यातनं अशी मुळात मुंबईतच फार कधी आली नाहीये, तर शूटिंग नाही पहिल्यांदा आली. एकटी सुद्धा घर सोडून पहिल्यांदाच ट्रॅव्हल करतेय. बोरिवलीवरून ठाण्याला असं बसनी वगैरे यायची ही तिची पहिली वेळ. म्हणजे सगळंच तिच्यासाठी भयंकर पहिलं. पण आमचा एक सीन होता, मला आठवतं, तुला आठवतं का, आपण
मी बेडवर झोपले होते. आणि आई बाबा जातात आणि मग मी तुला म्हणते, तर ती म्हणते तू का सगळं तुझ्यावर घेतलं. आणि आम्हाला दोघींना रडायचं होतं आणि मग दोघींनाही खूप आपसूक रडायला आलं. म्हणजे तो आमचा पहिलाच सीन होता आणि आलापीने जरा जास्त घाबरलेली होती कारण सगळंच नवीन होतं, पण मीही त्याची घाबरलेलेच होते कारण त्याची सिरियल जस्टच सुरू झाली होती आणि माझा पहिलाच लीड रोल होता. आम्ही दोघी जरा घाबरलेलेच होतो, पण आमचं तो सीन छान झाला आणि दोघींच्याही डोळ्यात पाणी आलं आणि आय थिंक तेव्हापासून मग आमची जरा झाली हळूहळू. ती वाईब मॅच म्हणजे असं असतं ना की फर्स्ट इम्प्रेशन कसं होतं की बघितल्यावर की ही तर पुस्तकच वाचत होती पहिल्या दिवशी आल्यावर सुद्धा. मला असं वाटतं की बहुतेक जरा अबोल शांत पुस्तक बोल शांत असं. आणि ते अजिबातच तसं नाही झालं, पण मला असं वाटलं जरा अबोल शांत स्वतःच काम स्वतःच पुस्तक अशी छोटी लहान गरीब मुलगी आहे असं पहिलं इम्प्रेशन माझं तरी होतं. माझं असं होतं की ही रूम मध्ये आल्यावर सगळ्या गोष्टी आपल्या हातात घेणारी आहे. म्हणजे तो अशी रूम मध्ये ती आली होती तेव्हा तोपर्यंत माझा मेकअप झालाच होता. म्हणजे मी तर स्वतः काही केलंच नव्हतं तेव्हा, जे काही दादांनी करून दिलं ते. शीतलताईंचाही मेकअप झालेला होता. तो का नाही, शीतलताई उशीर आला ते बहुतेक त्यांचा नंतरचा कॉल टाइम होता. तर ही आली तेव्हा ती एक ऑरा घेऊनच एंटर झाली. म्हणजे की तिने बॅग ठेवली, मग कुठे काय, मग अच्छा हा आरसा आहे का, म्हणजे अच्छा आरसा नाहीये का, मग ठीक आहे मग ह्या आरसावर आपण करतोय, ओके मग असं सगळं, मग माझे हेअर कोण करते, ओके मग मी इथे बसते. तिने सगळी तिची परिस्थिती आटोक्यात घेऊन की आता हे आहे मी आली आहे, इकडून स्क्रिप्टसाठी कोणाला तरी मागितलंय, काय सीन आहेत माझे, काय आहे कसं आहे. एकंदरीत ही म्हणजे खूपच हिला सगळं येतंय, म्हणजे कळलं ना, म्हणजे माहिती आहे तिला की हाऊ टू बी ऑन अ सेट. हा, त्याच्यामुळे असं मला वाटलं की पहिलं इम्प्रेशन असंच होतं माझं की म्हणजे तो मैत्री वगैरे तर खूप नंतर ना, माणूस म्हणून पहिलं इम्प्रेशन माझं असंच होतं की हा म्हणजे शी नोज व्हॉट शी इज डुईंग, असं इम्प्रेशन होतं. मग फर्स्ट कॉन्व्हर्सेशन एकदम नॉर्मलच असेल ना की कसं काय ते सुरू झालं की बोलणं फर्स्ट कॉन्व्हर्सेशन सीन किंवा आपण मेकअप रूम मध्ये आपण नक्कीच बोललोच असतो, जसं बेसिक हाय हॅलो बद्दलच असेल कदाचित. हो, आणि मला वाटतं तू मला म्हणाली की तू शहाणी होती आणि मी होते, म्हटलं हो मला माहिती आहे. आलापीने विषय काढला आणि मग शीतलताई आल्यावर पुन्हा एकदा आम्ही दोघींनी शीतलताईंना आपापलं इंट्रोडक्शन करून दिलं. बरोबर. तेव्हा शीतलताई म्हणाले बापरे एवढ्या बेसिक आपण. हो, आणि शीतलताईचं बापरे माझ्या दोन्ही मुली एवढ्या उंच आहेत असं शीतलताईंचं झालं होतं जरा. तेव्हा पहिली वेळच होती असंच होतं. तोच पहिला दिवस होता. म्हणजे त्याच्या आधी आम्ही फक्त तिनीच मला तिच्या माझ्या श्रावणकुंच्या वेळेला ती आली होती बघायला, मेसेज इंस्टाग्रामवर डीएम केलं होतं तेव्हा. तर ते विसरले होते, मग हिने मला सांगितलं की तुम्हाला मेसेज. मला खूप भारी वाटलं होतं, खूपच भारी वाटलं होतं, कारण मी हिला फॉलो करत होते आधीपासूनच. मला खूप भारी वाटलं होतं की मी आईला पण सांगितलं तिने मला मेसेज आणि एकंदरीत ती खूप बडबडी नाहीये, शांत, आणि जे मला आवडतं की म्हणजे ऑब्व्हियसली आपण गप्पा मारतो, पण मला समजतं की मेकअप मध्ये जरा शांतता, जर मध्ये वेळ मिळाला तर आपण शांतपणे बसून घालावा. तर मला पहिल्याच दिवशी कळलं होतं की ही अशी आहे, अशी उगाचच बडबडी आणि ओव्हर एक्साइटेड नाही. म्हणजे तो पहिला दिवस आणि आता एवढी छान मैत्री झाली की आज आपण इथे बसलोय ऍक्च्युअली. तर आता ही मैत्री वाढली आहे, आता कसं चाललंय? बापरे, आता म्हणजे काही त्याला हेच राहिलेलं नाहीये, जरा काय म्हणतात त्याला, बॅरियर किंवा बाउंड्री किंवा राहिलेलंच नाहीये. माझी इतक्या पटकन इतकी जास्त मैत्री कधीच कोणाशी झाली नाहीये. म्हणजे आता 6 वर्षात आमची खूप पटकन खूप मैत्री झाली. म्हणजे माझ्या आयुष्यात माझे मित्र आहेत गेले 10-12 वर्ष अगदीचे घट्ट कॉलेजचे, पण आता मला असं म्हटलं की ते जास्त जवळचे की आलापीने जास्त जवळचे, तर मला नाही येणार चूज करता, कारण खरंच म्हणजे 1.5 वर्षात ती खूपच जास्त जवळची मैत्रीण झालीये. आता काय म्हणजे हे नाही राहिलेलं, तिच्या घरी जाऊ शकते, ती माझ्या घरी येऊ शकते, असं कधीही काहीही कुठेही आम्ही काहीही बोलू शकतो. हा, म्हणजे असं आता त्याला काही राहिलेलंच नाहीये. म्हणजे ते सिरियल संपल्यानंतर पण आता तो बॉन्ड चालू आहे, म्हणजे तेथे नुसत्या तुम्ही रील बहिणी होतात, आता रिअल बहिणी झाल्यात म्हणू शकतो आपण. फॅमिलीचं पण असंच आहे का आता त्यांचे जुळलंय तुमच्यामुळे? मी तिच्या आईशी बोलत असते तासन तास, ती माझ्या आईबाबांबरोबर बोलत असते. म्हणजे इतकं की मला असं सांगायला होतं आलं की नाही, हो माझ्या आईबाबांची गप्पा मार, पण माझ्यासाठी आली आहेस ना, आपण आता काहीतरी करू चल. इतकं मी झालं. तिच्या काही कंप्लेंट्स असतील तर तिच्याही मला सांगते की बघ आलापीने हे नाही केले, ते नाही केले, तुझं तिला सांग, ती असंच करते. ओके ओके आऊ, मी घेते जबाबदारी, मी बोलेन तिची. आणि वल्लरी मी माझ्या आईला आऊ म्हणते, तर वल्लरी माझ्या आईला म्हणजे आऊच म्हणते, आपसुकच, म्हणजे त्याचं काही ठरवून नाही झालं, तसं आपसुक झालं.
आणि माझं तर खूपच पटतं तिच्या आईबाबांची, म्हणजे काहीच आम्हाला आणि सगळे त्याच्या वेगळ्या बाबांना efforts नाही. गाण्याची कवितांची फार आवड आहे आणि आलापिनीला तर आहेच. त्यामुळे मग अजून? त्यांचं एक ठरलेलं असतं, ही काहीतरी कविता ऐकवते, मग बाबा ऐकवतात, मग गाणंच काय म्हणतात, असं त्यांचं छान छान ठरलेलं असतं. आणि ती पण त्याच्यात बिचारी पडत नाही, म्हणजे आमचं काही चालू असतं हिच्या बाबांचं आणि Okay, माझं, तुमचं तर तिला राहू सांगतं दे. की हा ठीक आहे चालेल, तुमचं चालेल. चालेल. मग ह्या सगळ्यातून आता सध्या रील्सला वगैरे कसं वेळ देताय तुम्ही? आम्ही खूप प्लॅनिंग करतोय. आम्ही अशक्य प्लॅनिंग करते, कारण ही पुण्याला राहते आणि मी मुंबईत राहते. आणि सिरियल मध्ये असताना ते सोपं होतं, मी सेटवर असायचं, असं काहीतरी हो, केलं, हो. बसवलं, डान्स केला. पण आता असं होत नाही. आता पण मी मग- एकदा भेटतो तेव्हा आम्ही आधीपासून कदाचित आम्हाला काही सुचलेलं असेल तर एकमेकींना ऑलरेडी सांगून ठेवतो की भेटल्यावर हे बसूया, किंवा कधी कधी असं काही व्हिडिओ गाणं कॉलवर किंवा असं काहीतरी बसवलं. करू वगैरे असं आमचं एक सुरू असतं. आणि मग ती आली की मी बसवतो, आणि आम्ही जर ठरवलं की आम्ही अर्ध्या तासात ते शूट करून पण मोकळ्या होतो. आणि आम्ही जरा 2-3 जरा म्हणजे हे करून ठेवतो की हा हे, ही हा, कॉन्सेप्ट आहे, ही options. कॉन्सेप्ट आहे, ती आणि आधी कॉन्सेप्ट आम्ही आहे. सर्व खूप हलक्यात घ्यायचो, पण आता आम्हाला खूपच छान रिस्पॉन्स येतो आमच्या सगळ्या खूप डान्स छान रील्सला. ऍक्च्युली त्यावर काय Infact आम्हाला एकत्र कोलॅब्स वगैरे मिळाले, हो. आणि आमचं झालं की आम्हालाही हा, ideas नव्हती की म्हणजे असं काहीतरी होऊ होईल, शकतं. हा. right. इतकं काहीतरी घडेल असं वाटलं नाही. दोघी असं म्हणत असतं की कदाचित थोडंसं सिरियसली घेऊ शकतो. आपण काय, ऍक्च्युली तुमची अगदीच. जोडी ना आवडू लागली आता प्रेक्षकांना. आणि असं होतं ना की ती रील 4 वेळा बघावी लागते, एकदा हिच्यासाठी एकदा तुझ्यासाठी, मग दोघींसाठी, मग तो सिंग बघण्यासाठी. छान चाललंय, म्हणजे मजा येते. सिरियलवर आता तिथे दिवसभर एकत्र असायचा, त्यानंतर मग तुम्ही रूम सुद्धा शेअर केली होती, तर तेव्हाचे काही किस्से, कसं काय झालं ते? आधी वेगवेगळे राहत होतो. आधी वेगवेगळा किस्सा म्हणजे खूप आयकॉनिक किस्सा आहे जो अगदी खूपच छान. काही नाही माहिती, तुला काहीच प्रॉब्लेम नाही. तिचं असं बऱ्याच वेळेला असं व्हायचं ना की तिचं शूट असायचं पण मला सुट्टी असायची, कारण ऑब्व्हियसली तिला जास्त काम होतं. तर ती जायची आणि मग मी घरात एकटी असायचे. जर एकच दिवसाची सुट्टी असेल तर कुठे पुण्याला जा परत या, त्याच्यामुळे मी घरीच असायचे. तर एकदा ही शूट वगैरे करून आली आणि एक आमच्याकडे पोळ्यांचा डबा होता. तर आम्ही खूप तेव्हा काम करत हा, होतो आणि हो, आम्हाला obviously. वेळच नव्हता मिळत, सगळं घरचं. दोघी काम करत होतो. काहीतरी असंच शेड्यूल होतं की दोघींचंही आणि खूप त्या काम दिवशी होतं एकदाच वगैरे. नेमकी हिला सुट्टी होती, पण मला कामच होतं. हा. 14 तास तर का माझंच लग्न होतं का असं काहीतरी होतं. भयंकर होतं हा. सेटवर. हा, तर तो डबा ही आली सेटवर आणि मी ऑलरेडी बघून ठेवलं होतं की त्या डब्यात काय. तर 4 दिवसांच्या जुन्या पोळ्या त्या डब्यात होत्या. आणि मी खूप धावून आले आणि ही खूप आणि त्याच्यात म्हणजे त्या पोळ्या आहेत, आता त्याचं काही नामोनिशाणच उरलेलं नव्हतं, म्हणजे त्याला सगळी बुरशी आणि भयंकर. आणि मी आले 11 वाजता आणि अशी बसली जमले आणि आले, मी बोलले रे तू भाऊ काहीतरी दाखवते. म्हटलं, काय ती असं हळूहळू तू घेऊन आली डबा. आणि मी तिला देताना माझी ही चूक झाली, मी देताना तिला हे बघ असं द्यायला हवं. मी तिला देतानाच हे बघ ह्याच्यात काय असं. आता हे मी उघडू का म्हटलं, नको काय झुरळ पाल. फक्त बघ उघडल्याने मला कळलं की बापरे ते भयंकर सगळं फंगस आणि घाण. मी म्हटलं की यार आला तरी आपण काहीच घरी लक्ष देत नाही आहोत, असं पण नाही जगू आणि आमच्या शकत. दोघींच्या आया इतक्या पटी, म्हणजे आम्ही हा किस्सा अजूनही आमच्या आयांना सांगितलाय. सांगितलं आम्ही व्हिडिओ फोटो नाही. काढून ठेवलाय की काय झालेलं काय झालेलं, म्हणजे हे जर आमच्या आयांना कळलं असतं तर त्या खूप भडकल्या असत्या आणि मग आमच्यावर. आपल्याला किंवा खूप साफ करू की नको म्हटलं, आला तरी हे बघ 12:30 होते तर रात्रीचे, हा डबा फेकून दे. त्याच्यामुळे मी तर डबा म्हणते आणून. की जरा आपण तो धुया किंवा काहीतरी त्याचं करूया. वल्ली नाही नाही डबाही ह्याच्यात आपण फेकून दिला. परत पोळ्याच ठेवत नाही आहोत. तो साफ करण्याचा याचा उरलेला राहिलाच नव्हता, म्हणजे त्याला नुसतं बुरशी पांढरी नव्हती, ती ते काळं हिरवं असं काहीतरी भयंकर झालं होतं. त्या पोळ्यात त्याचा विश्वासच नाही बसणार असं झालं होतं. मी म्हटलं की आता ह्या डब्यात मी पुन्हा एकदा माझ्या पोळ्या नाही ठेवू शकणार. मी तो डबा असं उचलून टाकून दे. असं आमचं खूप व्हायचं एकत्र राहायला. असं छोट्या छोट्या गोष्टी, काहीतरी हा. कोणतरी विसरलंच, काहीतरी झालं. खरंय, मज्जा तर आम्ही खूप केली एकत्र राहताना. म्हणजे गाणी ऐकायची, गाणी ऐकायची. मग खायचं काहीतरी, एकत्र जेवण बनवायचं. किंवा आम्ही हे पण केलं 1-2 वेळेला असं मूव्ही नाईट, की रात्री एखादा पिक्चर बघितला आणि काहीतरी मागवलं खाल्लं, असंही आम्ही मज्जा केली. म्हणजे जेवण एकत्र उठायचो, मग रात्री ठरवायचं की आपण उद्या 7 Menu वाजता ठरवायचं सगळं उद्याचं. आटपून अंघोळ कर, किचन मध्ये आपण 7 वाजता भेटायचे. हा, म्हणजे आमचा सेटचा कॉल टाइम वेगळा आणि किचनचा कॉल टाइम वेगळा वेगळा असायचा. असायचा. So आम्ही 6:30 उठून सगळं स्वतःच आवरून, काही एक्सरसाइज असेल अंघोळ करून 7 वाजता किचन मध्ये दोघी भेटायचो. मग आमचं ठरलेलं असायचं आदल्या रात्री डिस्कशन की उद्या फ्रुट्स, कॉफी, पोहे आणि काहीतरी शेक असेल तर हे आमचं ब्रेकफास्ट आहे. आणि मग डब्यात काय नेतो, तर डब्यात ही भाजी, हे सॅलड
आणि पोळ्या हिच्यासाठी भाकरीचा मला डबा, असं आमचं रात्री मेन्यू ठरलेला आहे. त्याच्यासाठी जी गोष्टी लागतील ते रात्री आणलेल्या किंवा मागवलेल्या, जमलं तर कापून ठेवलेल्या फ्रीजमध्ये. आणि मग ते कामं पण वाटली की ही कापणार, मी फोडणीला घालणार, मी डबा भरणार, ही भांडी घासून ठेवणार. असं भयंकर ऑर्गनाइज. मला वाटतं तीच वाईब मॅच झाली असावी कदाचित दोघींची. आणि ते त्या झाली काय साम्य आहे दोघींमध्ये जर सांगायचं झालं? साम्य खूप आहे दोघींमध्ये तसं बऱ्यापैकी. म्हणजे आम्ही आता आमची बेसिकली फॅमिली बॅकग्राऊंड खूपच सिमिलर आहे. म्हणजे असं एकदम घरोबा आहे दोघींच्या घरांमध्ये. म्हणजे आई बाबा, आजी आजोबा, लहान भाऊ, हे आमचं खूप सेम आहे. म्हणजे तिचंही थोडं घरचं वातावरण खूपच सेम आहे. आई बाबा, आजी आजोबा, लहान भाऊ, आई बाबा, आजी आजोबा, लहान भाऊ, असं आहे माझं. आमच्या घरातले जे असणारे आई बाबांबरोबरचे संबंध, तिचे तिच्या भयंकरच संबंध किंवा कॉन्व्हर्सेशन जे आम्ही घरात आई बाबांची करतो, आमच्या म्हणजे मी माझ्या आई बाबांची, ती तिच्या आई बाबांची, किंवा आमची इन जनरल ब्रिंगिंग अप, म्हणजे दोघींचंही वाढवणं आम्हाला, जसं आई बाबांनी आम्हाला वाढवलं खूप सेम आहे. तसं खूप सेम. म्हणजे आम्ही दोघी जणी एकमेकींना आपल्या आयांनी आपल्याला कसं ओरडलं ह्याचे किस्से सांगत असतो. बऱ्यापैकी पटतं. किंवा बेसिक आवडी निवडी सेम आहेत आमच्या. मी जरा जास्त फुडी आला पण इतकी नाही, पण तरी सुद्धा खूप सेम आहेत. किंवा कशी लोक आवडतात ह्या बाबतीतले पण खूप आवडी निवडी आमच्या जुळतात. किंवा विरंगुळा सेम आहे. म्हणजे तिलाही डान्स करायला आवडतो, गाणी आवडतात, आणि पुस्तक वाचणं आता तिलाही आवडायला लागलं, त्याच्यामुळे ते सगळं सेम आहे. किंवा इन जनरलच आयुष्यात असे काही आपले फंडाज असतात ना, म्हणजे की मी हे करेन, मी नाही करणार, किंवा मला हे आवडतं, किंवा मी अशी वागेन, हे हा विचार बरोबर आहे, ही आमचं ऑलमोस्ट सगळंच जुळतं. सो म्हणजे एक डोक्या वेवलेंथ मॅच होत आहे ना, तसं झालं. एखादी सिच्युएशन आली तर मला माहिती असेल की आलापिनी पण हेच करेल. म्हणजे आय डोंट हॅव टू गो टू हर अँड आस्क, मला माहिती असं झालं आणि आलापिनीने हेच केलं असणार आहे असं. नाईस. आता जसं तू म्हणालीस की आम्हाला माहितीये की सेमच माणसं आवडतात किंवा न आवडतात, असं कधी झालंय का कोणीतरी न आवडणारा व्यक्ती समोर आहे आणि आता काय करायचं, त्या दोघींनी एकमेकींना सांगितलं किंवा असं? खूप वेळा म्हणजे असं कोणीतरी प्लॅन आहे आणि कोणाचं तरी आहे की आता आम्ही एकत्रही नाही होत, कोणीतरी आहे जी व्यक्ती आम्हाला आवडत नाही, आणि त्या व्यक्तीने मला विचारलं की आज आपण कुठेतरी जाऊया का फिरायला, आणि मला माहिती की ही व्यक्ती हिलाही विचारणार आहे, ग्रुप प्लॅन असू शकतो. मला विचारल्यावर मी असं साधारण उत्तर देईन की नाही, आधी हिला विचारलं तर ही म्हणेन की चालेल मी वल्लरीशी बोलते आणि सांगते. हा तिचं स्टँडर्ड उत्तर असतं. आणि माझं त्याच्यावर उत्तर असतं की बघतो जर वेळ झाला तर कळवतो, असं. म्हणजे आम्ही दोघी नाही म्हणणार, बरोबर आहे, बरोबर आहे, रूढ नाही. किंवा एकमेकींची डिस्कस केल्याशिवाय तर नाहीच, कारण मला ही क्वेश्चनेबल व्यक्ती असू शकते की जायचंय की नाही, तर मी लगेच होतं कधी जाईल म्हणजे की ठीक आहे सांगते, आणि मी काय हे आलंय काय करायचं, अच्छा नाही ओके. आमच्या आपापसात सुद्धा आम्ही हे करतो. म्हणजे मला एका कुठल्या तरी तिसऱ्या व्यक्तीला भेटायला जायचं, हिला कुठल्या तरी, पण आम्हाला माहितीये की मला पण ती व्यक्ती आणि तिला ती व्यक्ती फार काही अशी पटत नाही, पण आता जायचं तर आहे. मग मी एकमेकींना प्रेपही करतो की वल्लरी आपल्याला छान वागायचंय, आपल्याला नीट 2 तास काहीच करायचं नाही, एवढंच करायचं, असं करून एकमेकींना प्रेप करून ओके डन. आता कुठेतरी आणि मला काहीतरी डोकं राग आला एखाद्या व्यक्तीचा आणि ती माझी बोलते मी उत्तर देत नाहीये, तर आला तिला कळत की वल्लरी उत्तर देत नाही, असं तिने विचारलं की वल्लरी तू तुला हवंय काय खायला, फॉर एक्झाम्पल कोणीतरी, आणि मी नकोय तिला, तिचं झालंय तिला नकोय, ती ओके असं तिला आम्ही कळते. किंवा आता आला काहीतरी झालं, तिला पोट दुखते की तिथे काहीतरी मेजर घेऊन असले की गपचूप सेटर व्हॅनिला मिल्कशेक की व्हॅनिला, मला कळलं की बाबा हिला हे हवंय, असं आमचं खूपच होतं खरं. वाव. एकमेकींच्या आवडी निवडी कळल्या असतील आता की काय आवडतं काय. आता कोळून पिऊन कळून बिळून सगळं बऱ्यापैकी झालंय. हो, इथून पुढे नवीन कळलं तर आम्हाला भारीच वाटेल, आनंदच होईल, पण बऱ्यापैकी आता बेसिक तरी कळल्यात की काय खायला प्यायला काय नाही आवडत वगैरे, असं. म्हणजे मटार नाही, कोबी नाही, हे आम्हाला माहिती आहे. आम्हाला आम्ही एकत्र राहायचो ते आमच्या तेव्हा 6 महिने एकत्र राहिलो, आधी वेगळं 6 महिने एकत्र राहिलो, तर 6 महिन्यात आमच्या घरात एकदाही मटार किंवा कोबी आम्ही नाही केला, कारण तिला मटार आवडत नाही, मला कोबी आवडत नाही, त्याच्यामुळे तेच डेज होते ना जिथे तुम्ही एकमेकींना खूप छान ओळखलं, राहिल्यामुळे. मस्त. जसं की आता प्रत्येक जण फोनमध्ये आपल्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं एक छान प्रकारे नाव सेव्ह करतो, तुमचं काय सेव्ह आहे नाव एकमेकींच्या फोनमध्ये वगैरे? आम्हाला ऍक्च्युली आमचं हे बोलणं झालंय, आम्हाला ज्या नावाने ओळख व्हायला हवी आहे त्याच नावाने आम्ही नावं सेव्ह केलं, असं आपलं झालं बोलणं एकदा.
नाही आठवत मला आठवत नाही, पण हे असू शकतं हा, असं काहीतरी. त्याच्यामुळे माझ्या मी सुरुवातीला मला हा. ना नावं लक्षात राहत नाही इन जनरल, आय एम व्हेरी बॅड विथ नेम्स. तर मी नाव आणि पुढे रेफरन्स लिहिते. हा म्हणजे- पूर्ण हो म्हणजे- कशी हो करेक्ट. म्हणजे तुझं नाव जर मी सेव्ह तर नंदा तेलगू, म्हणजे राईट काही कन्फ्युजन व्हायला नको, हम्म. कारण का मला नाहीच राहत लक्षात. हम्म. सो मी तसं सगळ्यांचं केलं होतं की सानिका हिटलर ऍक्ट्रेस, हिटलर ऍक्ट्रेस, आलापिनी हिटलर ऍक्टर, असेच होते सगळे. आणि मग एक दिवस मी फोन करताना आलापिनीने बघितलं की तू माझं ना पुढे हिटलर ऍक्ट्रेस, म्हणजे तुला गरज आहे हिटलर ऍक्ट्रेस रेफरन्स. म्हटलं ती सुरुवातीला होता, तिला नाही, मग तिने ते चेंज करून हिटलर ऍक्ट्रेस काढून इट इज ओनली फक्त आलापिनी. इट इज दॅट. तुझ्या फोन मध्ये माझ्याकडे वल्लरी विराज, तू तेव्हा जे तेव्हा जे केलंच होते. माझा फोटो आहे पण आपल्या तो तू फोटो मी फोटो वगैरे ठेवला, मला आवडतं फोटो ठेवायला. जसा फोन आल्यावर फोटो फोटो दिसतो तो मला आवडतो, तर फोटो आहे आमचा. तर अशी एखादी सवय जी एकमेकींची आवडते एकमेकींना, जसं आता तुला कळलं की तिने फोटो ठेवलाय आणि तिला ते आवडतं वगैरे, अशा काही सवयी आहेत ज्या तिच्या तुला आवडतात आणि तू तिच्या तुला आवडतात? आवडतात, ती सगळीकडे खूप वेळेत जाते. Yes. मला आवडतं, ते खूप आवडतं, त्रास होतो मध्ये तू पण आवडतं मला. आवडतं. म्हणजे तुझी जेव्हा सगळीकडे वेळेत जातेस तेव्हा मला आवडतं. मी तुला आवडते, तुम्ही आय एम व्हेरी अजून विचार करू का मी करते अजून. प्रॉब्लेम. एक हो. पुढे आपल्याला. हो, मला हे आवडतं. मला आलापिनीचं काय आवडतं, ती नाही म्हणत. बरं. ती कशालाच नाही म्हणत. म्हणजे ती हा ऍक्च्युली प्रॉब्लेम पण असू शकतो. माझी आई हा प्रॉब्लेम म्हणून नाही, सांगते. पण माझ्या बाबतीत हे म्हणजे मी खूप पटकन नाही, कोणी मला झालं की मी लगेच नाही जमणार, नको, मी नाही म्हणायला फार वेळ नाही लावत. पण आलापिनी खूप वेळ लावते किंवा ही होच म्हणते, पण मला हे आवडतं की खूप विचार करते की तो म्हणतोय ना समोरची, हा, ठीक ते आहे. बरोबर. तर ही चांगली गोष्ट आहे तिच्यातली. त्या निकनेम वगैरे बोलताना तरी असं की वल्लरी आणि आलापिनी ती तर नाही. विओ म्हणते कधी कधी विओ म्हणते तिला. विओ म्हणजे व्हॉइस ओव्हर, तिच्या डोक्यात सारखा एक व्हॉइस ओव्हर काही ना काहीतरी तिचा चालू असतो ओके. विचार, त्याच्यामुळे मी तिला विओ म्हणते. आणि ही खरं तर मला मी सिरियल सुरू असताना तिला रेऊ म्हणायचे, म्हणजे हो. आपसूक निघायचं. आता पण तिचं म्हणणं असतं की मला तो रेऊ म्हणतो, कधी कधी रेऊ नाही तर आलापिनी नाही तर निसळ म्हणते. निसळ मी तिला म्हणते हल्ली- कधी-कधी हल्ली ती. नवीन नवीनच एक मिसळ ती म्हणायला लागली मला. जसं तू आता रेवू म्हणालीस, तर अजूनही त्या गोष्टी वगैरे त्या आठवतात का? सिरियल संपून आता थोडे महिने झालेत, पण अजूनही प्रेक्षकांचा तसंच रिस्पॉन्स आहे की कसं काय चाललंय त्या सिरियल नंतर, लाईफ कशी चालू आहे? अजूनही मला वाटतंय मला तर खूप छान वाटतं तेव्हा जेव्हा ती मला रेऊ हाक मारते तेव्हा. हा. कारण म्हणजे माझं तर पहिलंच काम होतं, पहिलंच कॅरेक्टर होतं इतक्या ह्यांनी मी केलेलं, त्याच्यामुळे आणि त्याच्यासाठी खूपच प्रेक्षकांनी छानच म्हणजे प्रेम दिलं. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की कोणती मला रेऊ म्हणाले की पटकन मला ते काय थोडं का होईना ते सगळं आठवतं, किंवा असं वाटतं की अरे अजूनही ते कॅरेक्टर आहे, ते गेलं नाहीये कुठे. सो छानच वाटतं. आणि आम्हाला दोघींना जेव्हा अजूनही रील्सच्या खाली कॉमेंट येतात की आम्ही तुम्हाला दोघींना मिस करतोय, किंवा आम्ही तुमची दोघींची जोडी मिस करतोय, किंवा काही तुम्हाला लीला आणि रेऊ म्हणून बघायला मिस करतोय, एवढी जरी कॉमेंट असेल तरी खूपच छान वाटतं. हो, खूपच छान वाटतं. आणि आम्हाला तर आमच्या जुन्या गोष्टी आठवतातच. म्हणजे एखाद्या त्या दिवशी काहीतरी रॅन्डमली एक सीनच काय आठवला, किंवा सकाळी सेटवर आम्ही जी गाणी लावून मेकअप करायचो ते, हे किंवा मला छोट्या छोट्या गोष्टी, किंवा एखाद्या कुठल्या तरी फॅन पेजने काहीतरी स्टोरी ते टाकली अजूनही असेल, टाकतात ते सीन्स आणि tag बघितले करतात. हो. की आठवतं. सो ते तर ते आहेच, होतच राहिलंय. होतच राहील. Nice. तुमच्या दोघींमध्ये कोण जास्त इमोशनल आहे, किंवा लाईक कसं? मी आलापिनी खूप म्हणजे मी आय थिंक आम्ही दोघी तशा इमोशनल आहोत, पण मी आलापिनी दाखवते जास्त. हा, आलापिनी इज एक्सप्रेसिव्ह, म्हणजे हम्म. ती इमोशनल आहे आणि ती दाखवते. ती आहे. मी आणि दाखवते की मी आहे, मला आता रडू येतं तर मी रडीन. हो. मला आता पण आणि मे बी ते थोडी ती लहानपणे हा म्हणून मी असेल, पण आहे म्हणजे मी जास्त इमोशनल आहे. मग लास्ट टाइम असं कधी रडलीयस, किंवा हिच्या समोर कधी रडलीयस? काय अगं, किस्सा? मी सांगते आता तिच्या घरी गेलो तर पुण्याला, आणि मी दुसऱ्या दिवशी निघणार सकाळी. ते ठरलं की आता मी नेक्स्ट डे निघते, आणि होते मी 3 दिवस होते. 2च दिवस होती. 2 रात्री 3. ओके ओके 2च दिवस होती. ओके. मी आता गेले 4 दिवस आहे तिच्या घरी, पण ती माझ्या घरी 2च दिवस होती. तर मी तिला आदल्या दिवशी दुपारपासून, म्हणजे साधारण 12-1 पासून तिचं असं सुरू झालं, कल्लेरी जाणार आहेस तू. तर आलापिनी अजून अख्खी संध्याकाळ, अख्खी रात्र बाकी आहे, म्हणजे आपण येऊयात की तुम्ही जाणार आहे तर थांब. पण ती पूर्णच नाही कळत, तू जाणार आहे. इतकी तिला इतकं ते असं होत होतं. मी म्हटलं की आता आपण
फिरतोय मजा करतोय, ठीक आहे मी जाणार आहे, पण काय म्हणजे इथेच जाणार आहे, मुंबईतच आहे. मग ते गेलं. रात्री पण तिला सांगितलं जाणार आहे सगळे. आणि मग सकाळी तर मी गाडीत बसताना तिच्या डोळ्यात पाणी आलंच. आणि मग ते बघून मलाही डोळ्यात पाणी आलं. म्हणजे की अगं एवढं खर्च नाही काही होण्यासारखं, पण भेटूच महिनाभराने. पण असं काही फार वेळ नाही लागत. लगेच रडलं. फॅमिली झाली ना एक, असं म्हणतो. म्हणून अगदीच अगदीच. काय महत्व आहे एकमेकींचं आयुष्यात? मी म्हटलं ना, माझं गो टू आहे. म्हणजे मी एखादा कुठलाही मी डिसिजन घ्यायचा असेल किंवा एखादा घेतला असेल ऑलरेडी डिसिजन, पण तो बरोबर आहे का हे चेक पण नाही म्हणणार मी. हे साधारण म्हणजे वल्लरीने हेच केलं असतं ना, असं एक विचारायला म्हणून मी कधीही वल्लरीला फोन करू शकते की हॅलो असं असं झालंय आणि हे करू का हे करू. मग ती म्हणते की हां हे कर. म्हटलं ओके ओके डन आणि बाय फोन. बस. म्हणजे एवढ्यातल्या डिसिजन पासून ते खूप मोठा डिसिजन आहे की हे 2 प्रोजेक्ट आलेत, ह्या 2 प्रोजेक्ट पैकी कुठलं मी प्रोजेक्ट घेऊ असं तुला वाटतंय, इथपर्यंत मी तिला विचारू शकते. आणि मी तिच्यावर ब्लाइंडली ट्रस्ट करू शकते की ओके हे. आणि माझी आई सुद्धा आता काही प्रमाणात की ओके वल्लरी सांगते ना, मग ते बरोबरच असेल. म्हणजे असं त्याच्यामुळे, कारण माझे आई बाबा ह्या क्षेत्रातले नाही, त्याच्यामुळे त्यांचं पण असं होतं की एकदा वल्लरीला विचार. म्हणजे हे झालंय आता घरात की आम्हाला एवढं माहित नाही आला, पण एकदा वल्लरीला विचारतेस का फोन करून की तिला काय वाटतंय. म्हणलं हो चालेल. त्याच्यामुळे कुठलाही एवढ्यातला एवढा डिसिजन, ते भयंकर मोठा डिसिजन, हा मी वल्लरीवर ब्लाइंडली ट्रस्ट करून घेऊ शकते. तू नको घेऊस प्लीज असा डिसिजन माझ्यावर ब्लाइंडली ट्रस्ट. मी काय सांगेन, आलापीनी तिचे काय म्हणजे ते कोण आहे असं तर पण असं मी एक्झॅक्टली तर नाही सांगू शकत, पण असं आहे ना की आता आपल्याला माहिती असतं की काही लोक आपल्या बरोबर आता आहेत, उद्या नाही, नंतर काही लोक जे आपल्या बरोबर आहेत. तर आलापीनी हॅज एंटर्ड दॅट सर्कल. मला माहिती तर आलापीनी कायमच आहे आणि ती कायमच असते. म्हणजे ती कितीही काही असू दे, कितीही तिची तालीम असते, काही असते तरी मी एक मेसेज केला तर मला माहिती पुढच्या 3 मिनिटं तिचा रिप्लाय येईल आणि शी विल मेक इट अ पॉइंट. किंवा मी आता त्या दिवशी काहीतरी झालं आणि मला मग काहीतरी टेन्शन आलं होतं आणि तिला म्हटलं पण आमचं बोलणं नाही झालं, ओके, तर तिथे विसरणार नाही. ती 4 दिवसांनी मला फोन करून विचारेल की त्या दिवशी तुझा असा आवाज का होता, काहीतरी झालं होतं वल्लरी, तू मला नाही सांगितलं, जे सांग. आणि कदाचित मी विसरून गेले असेल ते, म्हणजे तिच्या लक्षात असेल की नाही काल वल्लरीचा फोनवर आवाज काहीतरी झाला, तेव्हा बोलायचं राहिलं, पण आता मला हे तिला विचारायला हवं. तर अशी भयंकरच कन्सर्न्ड आणि प्रेमळ ती आहे. आणि म्हटलं ना असं शी समवन की यू विल ऑलवेज बी देअर. आय नो, म्हणजे काही झाली गडबड आयुष्य तरी आलापीनी आहे, आय नो. खूप छान ओळखू लागलाय तुम्ही दोघी. पण एखादी अशी सवय किंवा एखादी अशी गोष्ट आहे का, कारण आता दोघी पब्लिक फिगर आहात, तर मोस्टली तुमच्या सगळ्या गोष्टी आपल्या प्रेक्षकांना म्हणा लोकांना माहित असतात, पण एखादी अशी गोष्ट जी बेस्ट फ्रेंड आहेत म्हणून तुम्हा दोघींना एकमेकींनाच माहिती आहे? तशा तर भरपूरच गोष्टी आहेत फक्त आमच्या आम्हाला. आणि काय म्हणतात असं बाकी प्रेक्षकांना वगैरे माहितीच नाही, तर खूप लांब राहिलं. आमच्या आयुष्यातल्या बाकी लोकांनाही माहिती नाहीत, पण आम्हाला एकमेकींबद्दल माहिती आहे. अशा खूप गोष्टी आहेत. येस सर नोचे, माझ्याकडे काही प्रश्न आहेत, तुम्हाला खरं खरं उत्तर द्यायचं. खरं खरं उत्तर द्यायचं. खूप खरं पण नाही. आता येस किंवा नो मध्ये खरं ना, ठीकच आहे. आपल्याच मैत्रिणीशी कधी खोटं बोललायत का? म्हणजे एकमेकांशी एकमेकींशी म्हण. आता सध्या आपण तुमच्याबद्दलच बोलू. अगं माझ्याकडे नो होतं. नेक्स्ट, तुमच्या एकमेकींचा क्रश म्हणा किंवा एक्स म्हणा, त्याला स्टॉक केलंय का सोशल मीडियावर? झालंय. एकमेकींचा फोन पासवर्ड माहित आहे का? एकमेकींचे एम्बॅरेसिंग फोटोज सेव्ह केलेत का, जेणेकरून ते पुढे जाऊन वापरता येतील? लाईक एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही पण तिला आवडते म्हणून किंवा हिला आवडते म्हणून ती एक्सेप्ट करणं, असं होतं का कधी? येस करायचंय तुला? हा येस सॉरी येस येस खूप आम्ही करतच असतो रोज. कॉम्प्रोमाइज पे दुनिया काय. एकमेकींचे कपडे एक्सेसरीज वगैरे न विचारता घातलेत का? ओके नाईस. ती मुंबईला येताना कपडेच घेऊन येत नाही ना, कारण मी तिथेच घालते सगळे. अगदीच. काही सिक्रेट्स जे अजूनही एकमेकींपासून
लपवलेत म्हणा किंवा माहित नाहीत एकमेकींचे असे? बघ, विचार करावा लागला. असं काही महत्त्वाचं महत्वाचं तर नाहीये. काहीतरी serious हा, असे छोटं छोटं काहीतरी असेल चिरीमिरी तर काहीतरी चिरीमिरी. असेल. हा, असं मोठं मोठं काहीच आयुष्यात नाही. काहीतरी घडलं आणि तर माहिती- ते- असं नाही. माहित नाही असं नाही. बर. एकमेकींचा कॉल इंटेन्शनली कट करण्याचा प्रश्नच मला वाटतं येत नाही. हा, नाही केलं No, नाहीये. केलं नाहीये. एकत्र एका रिअलिटी शो मध्ये जायला आवडेल का? हो ना, वा. अजिबात नाही. रियालिटी शो वगैरे बनलं नाही. आम्ही खरं पहिलं नाही याचं- आपल्याला खोटं. आम्ही लगेच बाहेर पडू. काही जमणार नाही. बरं, एकमेकींना म्हणजे कॉन्फिडन्स आहे की समोरचाही मला बेस्ट फ्रेंड मानतो? ये नाही. आता काही तुम्हाला लिहावं लागेल असे प्रश्न आहेत, ते सांगेल दोघींनाही pen. रेडी रेडी. बघू नका आला पण रेडी. एकमेकींबद्दल हा? हा. जर तुम्ही ऍक्टर नसता तर काय असतं? ती काय ती काय असते? हा, लिहिली वल्लरी बरोबर लिहितेस. तर काय आहे ना ते, म्हणजे मला माहिती आहे पण तू म्हणशील नाही हे नाही ते, म्हणून मी आधीच विचार करते थोडस. मी तर लिहिलं बाबा. जरा वेळ दे. लिहि वल्लरी बरोबरच लिहिशील. अगदीच. डान्सर काय लिहिलंस? वेट. पटलंय दोघींना? नाही. अगदीच. ह्याच्याच मागचं म्हणून ओके. तुम्हाला सोडून एकमेकींचा 3 AM कॉल पर्सन कोण असू शकतो? आम्हाला एकमेकींना सोडू. हा, एकमेकींना सोडून. माझं कोण असेल, तुझं कोण असेल? बघू नको हे. नाही बघ. काय लिहिलंस? ऋतुजा. ट्रू. आणि हे कोण आहेत म्हणजे आम्हाला कळेल? ही आलापिनीची शाळेपासूनची मैत्रीण आहे जी Okay. अत्यंत जवळची आहे आणि ती अमेरिकेला गेली आहे पण ती खूपच जवळची आहे आलापिनीची. आणि ही वल्लरीची कॉलेजची मैत्रीण आहे जी वल्लरी आणि ती खूपच दोघी एकमेकींच्या क्लोज आहेत. सो True. ऋषिक. Nice. जर लॉटरी लागली तर पहिली गोष्ट कोणती बाय करेल समोरची व्यक्ती? काय लिहिलंस? मग्स किंवा चप्पल. मला वाटलं म्हणशील हॉर्स. हॉर्स. कसं तू हे Shit. ठीक आहे. मी Shit, पहिला shit, घोडा shit, घेईन. shit. जर हो, मला आणि वाटलं मीच सांगितलं हे. तर मी घोडा विकत घेईन हो, आणि हो, आपलं हो. डिस्कशन आपलं झालं discussion झालं. हे नाहीये. शिट शिट. हो, ती ती घोडा हरली. विकत घे. ह्या गेम मध्ये हरली. एक सॉरी point सॉरी गेली. सॉरी. हो, ती घोडा घे. आय एम सो सॉरी. मला वाटलं की तू कॉन्फिडेंट होती की तू घोडा घोडा घेशील. हो, शी वॉन्ट्स अ हॉर्स. गाईज बाय हर हॉर्स. हिडन टॅलेंट काय आहे जे कोणालाच माहिती नाही आहे तिचं आणि ती तुझ्याबद्दल सांगेल? हिडन टॅलेंट. जे मोस्टली लोकांना माहित जगासमोर नाही. नाही येतं तुझा. माझं ऍक्च्युली सगळं त्याचं जग quirky लिहूया. कोरकी. Quirky talent लिहूया. कोरकी लिहूया का? ओके. मोठं आहे कसं लिहित सगळं? मी नंतर ते झूम करेन तिथे. पुरलंच नाही. खूप घाण दिसणार आहे. लिहिलंय मी. तुझं झालं? मग भाई म्हणजे ठीकच आहे. मी कोरकीच लिहिलंय. हिडन टॅलेंट अजून काही विचार नाही. माझं एक क्राय ओव्हर एनिथिंग. शी कॅन बी मीम मटेरियल एनी टाइम. लगेच होऊ शकते ती. मीम सेन्सेशन होऊ शकते वल्लरी जर ठरवलं Wow. मी असं ती. काही बोलत नाही याला मी. प्लीज. ती खूप जसं बोलते. की जसं की म्हणजे थोबाड फोडेन असं ती असं म्हणजे रॅन्डमली. हा असं म्हणजे असं की आला तरी थोबाड फोडे ना असं रॅन्डमली म्हणू म्हणते, शकते हा. ती. काही
किंवा अजून काय तुझ्या स्टेट घाबरते का असं ती विचारते. मी करते ना, घाबरते का असं, म्हणजे काही नाही छोटूस काहीतरी की वल्लरी प्लीज पांघरुण्याची करते की मग घाबरते का वगैरे असं काही. किंवा ती घरी म्हणते की तुम्ही मला ना दूध पाव समजता, मी खरं तर खिमा पाव आहे. म्हणजे हे बघ ना, असं पण जनरल बोलत नाही ना हे, असं वल्लरीला सुचतं आणि ती बोलते. इझिली मी होऊ शकते कुठलीही. आणि ऍक्च्युली मला तो प्रश्न होता की एकमेकींच्या रोजच्या बोलण्यातले काही अशी शब्द किंवा वाक्य आहे का जे रेग्युलर यूज, नाही ते मी तुला विचारते की हे सगळं मी वापरते माझ्या घरी. हिचं मी वापरते एखादा फ्रेज किंवा स्टेटमेंट जे आपण आलापिनीला असं तिला कधी गोष्ट करायची नाहीये, पण आता फॉर एक्झाम्पल मी तिला म्हटलं की आलापिनी झोपायची ती भांडी घासून झोप, तर तिला ती अजिबात करायची नाहीये. पण आलापिनी नाही म्हणत नाही बरोबर, तेव्हा आलापिनी सूर लागतो हो हो एवढं समजायचं, तिला अजिबात करायची नाही हो हो असं मी म्हणते, तर ते ती वापरते. आणि तिला मला चिडवायचं असेल काहीतरी मुद्दाम की मला राग यावा म्हणून पण मी तिला असं म्हटलं की हो हो हे मी खूप करते तिचं. आणि तिचं पण मी खूप, हे सगळं मी घरी वापरते. अजून एक मी परवाच नवीन वापरलं की मला काहीतरी असं कुठला तरी ड्रेस चूज करायचा होता, 2 मधला कुठला, आणि मग आई म्हणत होती दुसरा पण मी म्हणत होते पहिला, आणि मग ट्राय करून असं झालं की अरे पहिलाच छान दिसतो जो मी म्हणत होते. त्याच्यावर मी आईला म्हणलं की चिते के चाल बाज की नजर आलापिनी के फॅशन सेन्स में कभी संदेह नहीं करते. हे वल्लरीच ऍक्च्युअली की चिते के, आणि वल्लरी कुठेही वापरू शकते. चिते के चाल बाज की नजर और वल्लरी के फॅशन सेन्स पे तर आहेच, वल्लरी की डायलॉग मेमरी पे, वल्लरी के फूड कशावरही. हे मी रिसेंट परवा वापरले हे मी. फर्स्ट एव्हर सेलिब्रिटी क्रश एकमेकींचा. खरं खरं लिहायचंय बरं का. वा लवनी वा, तू हसली म्हणून मला आठवलं वा. तुझं सेलिब्रिटी क्रश मला माहितीच नाहीये. अरे माहितीये तुला, जरा तांड डोक्याला, तुला माहितीये असं मराठी इंडस्ट्रीतला माहितीये तुला, थोडं तांड नाही. हिचा तुला माझं पण माहिती आलं मी हिंदी मधला. हो आणि जर तुला हे माहिती नसेल तर पुढचा इंटरव्ह्यू नको करूया आपण कधीच. भावात मला तर मला आठवतच नाहीये तुझा हिंदी मधला. नाही मी स्पेलिंग चुकली असेल तर सॉरी, पण ओके मला हिंट दे ना. जा, तुला नाही हरू शकते ना ही गेम. अरे यार मी नाही म्हणेन सगळं परीक्षेली आली मोठी यार, हिंट तर दे. नाही आलं हिंट नसते, चूक किंवा बरोबर, आणि तुझं चुकणार आहे घे 2 पॉईंट मला मिळणार आहेत. यार मला काही रॅन्डम नाव पण आठवत नाहीये एखादं जे तुला आवडू शकतं असं. म्हणतोय मला लहान असल्यापासून मला तो भयंकर आवडायचं आलापिनी. मी ब्लँकच आहे, मला नाहीच आठवणार आहे हे काही, कारण खोटी आहे. सॉरी, मी वैभव तत्ववादी, ललित प्रभाकरही मला खरं तर आवडतं, पण ठीक आहे वैभव तत्ववादी. आणि माझा ऋतिक आहे, मी तुला कोई मुलगा मला खूप आवडायचा ऋतिक साठी, मी वेडी होते त्याच्या मागे. तू कशी विसरली? सॉरी ऋतिक रोशन, सॉरी ऋतिक रोशन. फालतू एवढी हसली, मला वाटलं आठवलं हिला. असं पुढे गो टू कम्फर्ट फूड आणि पर्सन. ओ आधी फूड लिहूया. हा यार आता मला ते बरोबर आलं पाहिजे यार. 1 सेकंड प्रश्नात कॅच आहे. गो टू पर्सन मध्ये झालं ऍक्च्युली गो टू आपलं पर्सन लिहून, पण नाही. दुसऱ्याचं लिहायचंय यार, पर्सन लिहिलं ना, आता काय. 1 मिनिट थांब जरा. ती त्या मासेचं ते नाव काय असतं यार जो तुला आवडतो सोलकढी बरोबर खायला? हिला काही मासे खाते यार, दुसरे कोणाला तरी घेऊन यायला इकडे इंटरव्ह्यू द्यायला. हिला काहीच माहिती नाही. सोलकढी भात आणि काय सुरमई काहीतरी आलंय मुलीला.
कठीणच आहे. आणि माझं खाऊन झालं कारण तू इतका वेळ देतेस चुकून चुकून. सोलकढी सुरमई भात. सोलकढी भात आणि सुरमई. आणि पर्सनचं काय? ओ ते एकाच मला लिहिलंच का तू? छोटीची जागेत मी उत्तर देते ते बरोबरच आहे. तिचं कम्फर्ट आहे वेणीला मिळते. बरोबर. ती दिवस रात्र फक्त ते पिऊन जाऊ शकते. बरोबर. आणि वल्लरी मीच आहे. बरोबर आहे. सोलकढी सुरमई भात आणि तिची गोटू पर्सन आई किंवा आलापी. आई पण आले त्याच्याकडे इथेच. हो आपण बरोबर केलं मग कॅच एकमेकांचा. बिगेस्ट फिअर, भीती एकमेकांची काय असू शकते? असं काहीतरी गोष्टीला ना कशाला घाबरतो असं. हो तसं म्हण. किंवा लाईफ मध्ये तुला सिच्युएशन वाईज काय? सिच्युएशन वाईज म्हणजे तुला खूप माहितीये का माझ्याबद्दल? हो हे आता झालंय आपलं सिद्ध की मला माहितीये. म्हणजे तू माझ्याबद्दल जाणूनच घे. तू मला तुझ्याबद्दल काही सांगतच नाहीस. काय उत्तर लिहूया आपण? सिच्युएशन किंवा असं काहीतरी का? सिच्युएशन की ज्याची तिला असं वाटतं की हे झालं हे कधी होऊ नये आयुष्यात. राईट राईट येस. मला वाटतं मी बरोबर लिहिलं. नो वर्क. लिव्ह डान्स. तुझं पण बरोबर आहे ना? मी बरोबर लिहिलंय ना? खूप जेनेरिक लिहिलंय. लिव्ह शपथ नो वर्क लिहिलंय मी. तुला काम नसेल तर तुला नाहीच आवडणार ना. ते जेनेरिक झालं ते. हा म्हणजे काहीतरी असं पण नाही ठीक आहे. बरोबर आहे बरोबर आहे. कधी माझं आणि काम नो वर्क हा फिअर. ओके ओके ठीक आहे. मला वर्क हा फिअर आहे तिचा. म्हणजे डिसॅटिस्फाईड सॅटिस्फाईड आहे. पण फिअर नाही माझं म्हणणं फिअर कसं असतं की नो वर्क काम नाही हा फिअर नाहीये. काम सोडावं लागेल किंवा ऍक्टिंग करता येणार नाही किंवा काय कारणामुळे करेल हा फिअर आहे ना की असं नाही कधी करायला लागलं पाहिजे. सो तुझाच असं आहे की हे आहे आमचं रिलेशनशिप आहे. लोक हो शिकवण्याच्या ह्याच्यात असते आणि मी नेहमी शिकायच्या 12 नाही पण पुढे जाऊया. तुमचं सेलिब्रिटी मिष्टीला काही झालं तर आता कसं बोललीस थोडं वापर. मिष्टीला काही झालं तर वल्लरीला भयंकर भीती वाटते. येस. आता मी त्यावरचाच पुढचा प्रश्न आहे की पेट लवर आहे ही बेसिकली. तर एखादा ॲनिमल सिच्युएशनची ॲनिमल असतं तर तिला काय व्हायला आवडलं असतं? कोणतं ॲनिमल आणि तुला कोणतं? हे बोललं आला प्लीज. हे जर तू करेक्ट ओळखलंस ना तर तू आहेस. आपण याच्यावर खूप मोठं डिस्कशन केलंय. मी तुला सांगितलं आणि का मला प्राणी पक्षी जे काही व्हायला आवडेल. आला पण याला काय व्हायला आवडेल? यार वल्लरी हे अवघड प्रश्न आहेत. लोक मी चांगली मैत्रीण आहे. ते बघतील कमेंट करा. मी लिहिते पण मला आय एम नॉट शुअर आणि हे खूपच दिस कॅन गो द रॉंग वे ऑल्सो. मला कळते ते जाणार आहे. मी देईन पण तुला खरं उत्तर. मग तुला आठवेल. चला दाखव. तू काय लिहिलंस? रॅबिट. रॅबिट. रॅबिटच गोड असेल का? शांत थोडासा भित्रा खूप अध्यात्म नाही. खूप लोक आली तर पटकन जाऊन लपणारा. पिकॉक. तुला पिकॉक व्हायचंय? माझं काय लिहिलं? कबूतर किंवा कावळा. मला कावळा व्हायचंय. कारण एकदा मी असं म्हणत होते की मला कोणाच्या आध्यात्मध्ये असं आपापलं जगायला असं नव्हतं. हे तू रिझन गणतोय पण रिझन माझं तेव्हा असं होतं की कावळा बघ ना कसं असतं. कोणी त्याला पकडायचा प्रयत्न करत नाही. तो असतो तो पूर्णपणे फ्री आहे. म्हणजे ही इज नो फिअर. म्हणजे ना त्याला कोणीतरी असं मारून त्यातनं काहीतरी त्याची पिसच हवी आहेत किंवा असं नाहीये किंवा त्याला कोणीतरी कैद करून त्याला पिंजऱ्यात ठेवेल असे नाहीये. तो हवा तिथे जाऊ शकतो, हवा ते खाऊ शकतो. कोणी त्याला विचारणार नाही. त्याच्या कसली बंधनं नाहीत आणि त्याचं पॉप्युलेशन छान वाढतंय. म्हणजे मला जर पक्षी व्हायचं असेल तर मला कुठलाही सुंदर किंवा असा एंडेंजर्ड पक्षी व्हायचं नाही. मला कावळा मज्जा करायची. आणि मला राजहंसही व्हायला आवडेल असंही मी तुला सांगते. तू पिकॉक म्हटलं हे माझं चुकलंय. तिला एक पॉईंट. आणि रॅबिट कुठून आला? मला वाटतं तुला रॅबिट आवडतात. काही संबंधच नाही म्हणजे एकदम. शेवटचा प्रश्न. मीटअप प्लॅन आवडत होतं मला. मजा येत होती. मीटअप प्लॅन असेल तर कोण लेट येतो दोघींमध्ये? किंवा तयारी करायला मेकअप मोठा बोर्ड असतो. असता तर मोठं लिहिलं. फायनली मॅच झालेलं आहे.
थँक्यू हा गेम खेळल्याबद्दल. ह्या सगळ्यात 1.5 वर्ष म्हणालीस तू की 1.25 वर्ष एकत्र आहात तुम्ही, तर एकमेकींकडून काय शिकलात? तू सांग. मी काय शिकलं त्याच्याकडनं आलं? काय तो तूही सीख सकती है यार मेरे से. काहीतरी मैं असं आहे. करायला उशीर आहे. नाही. तू पहिले तसं तू खातेस का? मी उत्तर देऊ असं म्हणतेस का? नको नको, तुझं ऐकल्यावर मला प्रेशर येतं. मी सांगते प्लीज. मग तर अजून प्रेशर येईल. हा. चान्सेस हा, हा, हा. म्हणून तूच देणारच होतं. वल्लरी कोणाचंही खूप गोष्टी शिकले मी. आधी आपण ह्याने सुरुवात करूया. खूप गोष्टी शिकले मी. एक अख्खं खूप मोठं पत्र लिहिले मी तिला की मी तुझ्याकडनं काय शिकले काय काय शिकले वर्ष 1.25 वर्षात वॉटेवर. मला आत्ता जे काही माहिती आहे ह्या क्षेत्राबद्दल, जे काही थोडंफार माहिती आहे, म्हणजे खूपच कमी माहिती जे माहिती आहे ते, किंवा ऍक्टिंग बद्दल किंवा काय काम, कसं काम, कुठे काम, ह्या सगळ्याबद्दल हे यातलं 95% मला वल्लरीमुळे माहिती आहे. असं काहीच नाही. असंच आहे. आणि सो ते एक आहेच आहे. म्हणजे तो मुद्दा जर वेगळा बाजूला ठेवला तर मला असं वाटतं की आपण जर एखाद्या व्यक्तीला भेटलो, म्हणजे आता परत मी लहान आहे म्हणून असू शकतं, पण जर मी कुठल्या व्यक्तीला भेटले तर ना आपण जनरली असं करतो की आपण त्याच्याशी बोलायचं असेल किंवा त्याच्याशी मैत्री करायची असेल असं आपण अजेंडा घेऊन जात नाही, पण त्याच्याशी बोलताना आपण एकंदरीत काय त्याची बॅकग्राऊंड आहे, तो काय काम करतो, तो कुठे राहतो, म्हणजे हे खूपच वरवरचं झालं, पण असं सगळं बघतो, चेक करतो, जज करतो. मग आपल्याला असं वाटतं की मग आपलं जुळेल का, आणि मग त्या बेसिसवर आपण आपली एक रिलेशन त्याच्याबरोबर बिल्ड करतो. पण असं वल्लरी अजिबातच करत नाही. म्हणजे ती आधी त्या माणसाला एक माणूस म्हणून बघते की आता तो इथे आलाय ना आणि तो माझ्याशी बोलतोय, मग मी आता वल्लरी म्हणून त्याच्याशी बोलते, आलापिनी म्हणून आलापिनी माझ्याशी बोलते. मग आलापिनी काय काम करते, आलापिनी कुठून आली, आलापिनीला तिचं काम जमतंय का, येतंय का, किंवा ती काही छोट्यातली छोटी गोष्ट, ती हाताने जेवते का चमच्याने जेवते, म्हणजे असं काही मी अशी आहे की मी कुठल्याही छोटी गोष्ट जरी अरे म्हणजे असं झालं का, ओ मग जरा थोडा प्रॉब्लेम आहे ना, असं होऊ शकतं माझं. पण असं अजिबातच कधी वल्लरीने केलं नाही. आणि मला हे खूप आवडतं तिच्या बाबतीत. आणि मला खूप असं होतं की आपण तिला आधी आपल्याला काय वाटतं त्याच्याने बघूया ना, कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगितलंय म्हणून आपण तिच्याकडे असं बघतोय, किंवा तिचं काहीतरी वेगळा फॅमिली बॅकग्राऊंड वेगळी किंवा सोशल स्टेटस वेगळा आहे म्हणून ती आपली मैत्रीच होऊ शकत नाही असं म्हणून बघायला नको ना. आणि खूपच हे एव्हिडंट उदाहरण आहे म्हणजे वल्लरीचं आणि माझंच रिलेशनशिप हे असं होतं की खरं तर वल्लरी लीड होती सिरियलची आणि माझी सिरियलच पहिली होती किंवा माझं कामच पहिलं होतं. आणि म्हणतात ना असं की उद्या जर मी त्या रोलसाठी अजून कितीतरी मुली होत्या ज्या म्हणजे ज्या तिकडे होत्या किंवा ज्या अजून कदाचित छान करू शकल्या असत्या किंवा त्या होत्या अवेलेबल तिथे, पण तरी सुद्धा मी होते तिकडे आणि माझी पहिलीच सिरियल होती आणि तरी सुद्धा हे काहीही वल्लरीने न बघता ती म्हणजे शी लुक्ड ॲट मी की आलापिनी कशी आहे, की तिला जर हे येत नाही तर तिला काय 4 गोष्टी येत आहेत. सो हे खूपच इट टेक्स अ लॉट ऑफ म्हणजे असं व्हेरी बिग हार्ट टू डू सच अ थिंग. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे खूपच म्हणजे दिस इज अ व्हेरी एकदम हायलाइटेड थिंग की मी तिच्याकडनं शिकेन. बापरे, आलापिनी तर मला प्रेशर दिलंय तू. आलापिनीकडनं मी काय शिकले, समोरच्याला कसं दुखवणं गरजेचं नसतं हे मी आलापिनीकडनं शिकले. आलापिनी कधीच गरज असताना नसताना, म्हणजे कदाचित थोडंसं वाईटही असेल की समोरच्याला कधीच नाही म्हणू शकत नाही वगैरे, जे तो एक वेगळा मुद्दा झाला, पण आलापिनी खूप सौम्यपणे स्वतःचा नकार सांगते किंवा शी मेक शुअर की ती जर एखादी गोष्ट बोलते तर त्याचा समोरच्याला त्रास नाही होणार आणि ती त्याच्यासाठी खूप वेळ घेते, खूप विचार करते आणि शी इज ओके. म्हणजे तिला असं काही सांगितलं की आलापिनी हे असं आहे पण आता हे तुझं चुकतंय, तर ती खूप रेडी असते पटकन की हो ठीक आहे असं आहे का, मग का असं आहे, म्हणजे तिची पटकन परीक्षण करायला रेडी असते. ते मला खूप आवडतं. तिला असे काही बॅरियर्स नाही आहेत आणि एक तर मला खूप वाटतं की कधीच कोणाला दुखवत नाही. म्हणजे अगदी
सेटवर कुणी स्पॉट दादा म्हणा किंवा आता माझ्या घरी माझे आई बाबा किंवा कुणी 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 तर तू असशील किंवा कुणी असेल ते वेटर दादा असतील कोणी असेल आला तरी कधीच कोणाला दुखत नाही. आणि ती असं झालं का बरं ठीक आहे झालं ना ओके असं म्हणजे तिचा पारा मी कधीच असं चढलाय आणि आता ती काहीतरी ड्रास्टिक करेल किंवा अंगावर ओरडेल किंवा असं मी तिला कधीच बघितलं नाही. आणि मी तिच्या वेळेची असताना मी अशी अजिबातच नव्हती. मी 21व्या वर्षी इतकी काम टेम्पर्ड नव्हते. ते नंतर मी डेव्हलप केलं. पण तिच्याकडे आत्ताच ते किंवा समजूतदारपणा की आता सगळे रूम मध्ये आहेत आणि ती म्हणते की तुला एसी हवाय हिला एसी नकोय आणि ही म्हणते की हिला एसी हवाय. मग तिचा विचार करेल की दोघींना हवा एकीला नकोय मग आता मी काय करू. मग जी नको असेल ना तिच्या वाटत मग मला पण नकोय कारण तिला कळतं की आता बिचारी एकटी तिला नको असेल तिला थंडी वाजत असेल. मग ह्याच्यात तिला स्वतःला काय हा विचार ती नाही करणार. किंवा जेवण ऑर्डर करताना मी सेटवर काहीतरी ऑर्डर केलं आणि मी म्हटलं मला हे खावंसं वाटतं आणि त्या बिचारीला ते नको असेल ते म्हणजे तुला हवंय का असं म्हणजे सगळे करतायत ना मग जाऊ दे चालेल असं ती खूप समजूतदार आहे. किंवा कोणीतरी चिडलं म्हणून तो राग मनात धरेल अशी ती अजिबात नाहीये. आता काहीतरी सेटवर वाजलं की हे झालं तर तेव्हा तिला वाईट वाटेल पण दुसऱ्या दिवशी ती खूप छान त्या माणसाची परत मैत्री करेल किंवा पॉझिटिव्हली परत त्या सगळीकडे बघेल अशी आढी ठेवणारी नाही. ह्या गोष्टी समजूतदारपणा मला तिच्याकडनं शिकायला आवडेल. दोघी एवढ्या समजूतदार आहात पण कधी कोणत्या गोष्टीवर राग येतो का किंवा एकमेकींना पारा चढताना बघितलाय का कधी? म्हणजे तिचा चढतो पारा म्हणजे ती आहे तशी म्हणजे चिडू शकते पण ती डज इट फॉर द राईट रिझन्स. म्हणजे आता सेटवर जेव्हा किंवा ती चिडली आहे ती खूप कमी चिडली आहे एकतर सेटवर पण ती एकतर वल्लरी खूप ग्रेसफुली चिडू शकते. म्हणजे मला म्हणायचं की असं ती इतका आकांतांडव करेल की आजूबाजूच्यांना होईल की बापरे असं ती नाही करणार. ती जर चिडली असेल तरी सुद्धा शी विल पुट इट फोर्थ व्हेरी ग्रेसफुली की मला ह्याचा राग आलाय या भाषेत ती बोलेल. पण ती का राग आलाय कसा राग आलाय कुठे माझं तुझं चुकतंय किंवा कुठे माझं खटकतंय हे सगळं शी इज व्हेरी ऑन पॉइंट की आपण हे सॉर्ट करायचं आहे ना मग आपण आता बोलून सॉर्ट करू ह्या मताची ती आहे. त्याच्यामुळे असं पारा चढताना मी वल्लरीचा नाही पारा चढलाय आलामेरीचा एकदाच होतं पारा चढला होता काहीतरी झालं होतं आणि ती जात होती आणि तिला म्हटलं अगं आलामेरी भाजी घेऊन त्याची आलामेरी आणि म्हटलं की आलामेरी मी हाक मारते आणि आलामेरी असं वळून बघितलं नाही किंवा ओ दिली नाही आणि ती अशी गेली असं ती कधीच करणार आहे. आणि मला ही चिडली आहे पण आलामेरी तेच आहे तिला राग आल्यावर ती बोलत नाही ती गप्प होते. सो तेव्हा एकदाच मला आठवतंय आता की ती चिडली आहे 6 वर्षात बरोबर बाकी नाही. एकदा हे झालं होतं वल्लरीचं असे कॉस्ट्युम काहीतरी गणला होता आणि तिचा आउट टाइम होता आणि एकतर तिला आउट टाइम किंवा तिला सुट्टी हे खूप बिचारीला कष्ट करून सगळ्यांनाच कष्ट करून तिला सुट्टी किंवा तिचा आउट टाइम मॅनेज करायला लागायचा. सो तिचा आउट टाइम होता आणि आमचा दोघींचा सीन होता आणि तिचा कॉस्ट्युम चुकला होता आणि असं झालं की शिट कॉस्ट्युम चुकलाय प्लीज मी 10 मिनिटात तुझा शॉट घेतो पण आपला कॉस्ट्युम चुकला ह्याचा आणि परत सीन करायला लागेल. तर तेव्हा ती खूप चिडली होती की माझा आउट टाइम आहे तुम्हाला माहिती होतं माझा आउट टाइम आहे कधीतरीच माझा आउट टाइम असतो आणि कॉस्ट्युम चुकणं ही खूपच अशी म्हणजे अशी गोष्ट आहे की मी आणि आलापरीच होतो आणि मी आणि आलापरी सकाळी 7 वाजल्यापासून खूप सीन करत खूप सीन आणि आम्ही भयंकर दोघी की आणि मी पण विचारी की तुला इकडे माझ्यामुळे नको व्हायला की तुला आज कधी नाही पण मी खूप मेहनत केली आणि मला असं की मी चुकतीये ना तर आपण 10 रिटेक करू की सीन बदलूनच आलाय की मला जमतच नाही ऍक्टिंग म्हणजे ओके बरोबर कॉस्ट्युम आलापरी मला जरा चिडताना बघितलं पण केलंच मी तो लगेच केलाच तिने तो सीन असा अजिबात केलं नाही की ती निघून गेली नाही तिने तो सीन केला. पण तेव्हा एकदा ती जरा सीनवर म्हणजे तिने थोडीशी ओरडारड केली म्हणजे असं परत ते नाही मी तुला ओरडतीये तर तुलाच ऐकू येतंय एवढं ह्याच्यात ओरडारड केली होती. एखादा कोणता असा मोमेंट आहे जो तुम्ही आतापर्यंत तुमच्या फ्रेंडशिप मध्ये जगलात आणि तो पुन्हा तुम्हाला जगायला आवडेल करायला? एकत्र आम्ही राहत होतो 6 महिने ते आम्हाला कधीही परत राहू शकतो. लहानपणी फ्रेंडशिप डे वगैरे सेलिब्रेट केलंय म्हणजे आता कसं शाळेत वगैरे किंवा कॉलेजमध्ये ते बँड वगैरे कसं असायचं तुमच्यात? आमच्याकडे खूपच असायचं. आमच्या तर संडेला असतो ना फ्रेंडशिप डे सो शाळेतल्या मित्रमैत्रिणींना संडेला नाही भेटतायत त्याच्यामुळे मग पुढच्या दिवशी मंडेला जाताना फ्रेंडशिप बँड किंवा हे घेऊन जायचं आणि प्रत्येक मैत्रीसाठी वेगळं म्हणजे आता माझ्या शेजारीच बसते एवढी काही खास मैत्रीण नाहीये मग तिला बँड पण अशी खूपच आता नाही तिला बँड दिलेला नाही आवडणार मग तिला रिंग किंवा मग तिला असं जरा मण्यांचा बँड साधी रिंग किंवा वेगळी रिंग. आणि आमच्याकडे फ्रेंडशिप बँड अलाउड नसायचे ते खूप स्ट्रिक्टली सांगायचं आम्हाला की अलाउड नाही. त्याच्यामुळे आमच्या शाळेचं जर्किन होतं म्हणजे फुल स्लीव्ह जर्किन होतं
तर खरं तर एवढी थंडी नाही वाजत आहे आपल्याला की जर्किन घालून बसावं, पण तरी मुलं एवढे पूर्ण जर्किन, कारण आतमध्ये एवढे फ्रेंडशिप बँड, तर ते कसं ना म्हणजे दाखवायचं नाही टीचरना, पण सोडलं तरी राग येईल किंवा हे करतील, त्याच्यामुळे ते एवढे आम्ही जर्किन्स घालून बसायचो की नाही, पण आम्ही कुठे बांधले फ्रेंडशिप बँड, आम्ही तर जर्किन घातलंय, म्हणजे आम्ही काहीच नाही केलं. त्याच्यामुळे शाळेत खूपच मजा गेली अशी. तुझं काय झालं? तू सेलिब्रेट वगैरे हो, व्हायचं? आय थिंक सिमिलरच होतं. आम्ही तर आदल्या म्हणजे फ्रायडेलाच आम्ही शाळा संपली, आता शेवटचा पिरियड सुरू झाले की हळूहळू पास करायचं सगळ्यांना की घरी, आणि मग बाहेर आलो शाळेचे की लगेच ते सगळे मिळालेले हातावर बांधूनच आम्ही घरी जायचो. सेम, कारण संडेला सुट्टी, संडेला आदल्या सुट्टी. दिवशी सगळं करायचं. नाईस. एक छोटीशी मी फ्रेंडशिप बँड आणली तुमच्यासाठी. दोघींनी एकमेकींना थोडा हा, एकमेकींना द्यायचंय, तू घालायचं. घालायचं एकमेकींना. अच्छा, घालायचं बँड असतात ना ते. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. काय आहे तुमचा फ्रेंडशिप मंत्र? मंत्रा एकच आहे आपला मंत्र, मला वाटतं मी तर लिहिलाय तो. कानाचं. नाही, तो जो पत्रात मी लिहिलाय तो. हा, माहिती आहे हाच आहे. आज मी सांगेन तोच आहे, तिला पण माहितीये. ओके. एक टर्म आहे फिजिकली डिस्टंट मेंटली क्लोज अशी. तर सिरियल संपताना आम्हाला असं झालं होतं की आपण लेट्स बी दॅट टर्म, की जरी आपण फिजिकली डिस्टंट असू तरी लेट्स बी मेंटली क्लोज, आणि कुठलंही नातं असलं तरी एफर्ट्स शिवाय ते नाही टिकून राहत किंवा चालत. कळलं ना आता तुला? हा, तर ते एफर्ट्स शिवाय नाही टिकून राहत. म्हणजे लव्ह रिलेशनशिप तर ऑब्व्हियसली इट टेक्स अ लॉट ऑफ एफर्ट्स आणि सगळं ते करावंच लागतं. पण फ्रेंडशिप, खूप लोक म्हणतात की इट्स इझी गोईंग, इट्स सिम्पल, इट शुड नॉट बी असं की एकदम आपण ओढून ताणून करतोय असं. पण माझं असं मत आहे प्रत्येकाच बाबतीत की काहीही जर आपल्याला टिकवायचं असेल किंवा आपल्याला ते फ्लरिश करायचं असेल तर त्याला एक काहीतरी वेळ, काहीतरी एफर्ट्स द्यायला लागतात. त्याच्यामुळे ते एफर्ट्स घेत राहणं एकमेकींसाठी किंवा त्या नात्यासाठी हे खूप गरजेचं असतं. सो ते एफर्ट्स घ्या, हाच एक काय तो मंत्र आहे. वेगळं सांगायचंय का तुला? अजिबातच नाही, अगदीच करेक्ट. हाच एक मंत्र आहे Nice. की एफर्ट्स घ्या. छान. आणि तीच फ्रेंडशिप आता आम्हाला इथे बघायला मिळाली, कारण तेच एफर्ट्स दोघींकडून घेतले जातात. एक मालिका संपली, आता पुढे काय आहे? अपकमिंग प्रोजेक्ट काय लाईनअप आहे? आहेत काही गोष्टी असं सांगतात तर नाहीच येणार, पण होपफुली आम्हाला लवकर एकत्र काम करायला मिळेल. आम्हाला खूप एक्साइटेड सुरू आहे, बघूया. आणि बाकी काय छोटी सुरू आहे सगळं, आणि आम्हाला इतकं प्रेम मिळतंय. आमची सिरियल संपून आता किती 3-4 महिने झाले, 3 महिने आता. ऑलमोस्ट. पण तरी लोक खूप प्रेम करतायत, खूप मेसेज करतायत. आता तुम्ही आम्हाला इंटरव्ह्यूला सुद्धा बोलवणं इज अ पार्ट ऑफ दॅट. सो ह्या सगळ्यामुळे आम्हाला खूप छान वाटतंय. आणि आमची मैत्री किंवा आमचं जे काही बॉन्डिंग आहे, आम्ही व्हिडिओज टाकतो किंवा जे काही करतो ते सगळं तुम्हाला आवडतं. त्याबद्दल खूप खूप थँक्यू. तुमच्या सगळ्या कमेंट्स आणि सगळं आम्ही दोघी वाचत असतो. थँक्यू. तर इतर कलाकारांसोबतही सेम म्हणजे अजूनही बोलचाल होते कसं? आजच आजच आम्ही आम्ही भेटलो. भेटलो सानिकाला, म्हणजे अच्छा. लक्ष्मी आणि सरस्वती. हा. म्हणजे सानिकाला आम्ही भेटलो. आता इनफॅक्ट सानिका तरी ती होती मालाडपर्यंत, आम्ही एकत्र झालो, मग ती गेली बोरिवलीला. तर अगदीच आम्ही अगदीच टच मध्ये. आम्ही चौघी तर खूप शीतलताई पण हा. म्हणजे मावशी आई, हा. त्या तर आहेत सतत touch. फोन कॉल्स किंवा असं अगदीच आहोत टच. चला नाही, आम्हाला पण बघायला आवडेल तुम्हा दोघींना पुन्हा एकत्र. इंटरव्ह्यू संपतोय, एक छान, तू गातेस खूप छान, तर एखादं छोटंसं गाणं मैत्रीवरून होऊन जाऊ दे, मग आपण संपवू. वैभव जोशी म्हणून सगळ्यांना लेखक आहेत, कवी आहेत, ते माहिती आहेत. तर त्यांची एक गझल आहे, मैत्रीवर आहे. ह्या गझलच्या ह्याच्यावर ते कार्यक्रम करतात. सोबतीचा करार नावाचा त्यांचा कार्यक्रम आहे आणि तीच गझल आहे. सोबतीचा तरी करार करू, सोबतीचा तरी करार करू, मग कुठे जायचे हो, मग कुठे जायचे विचार करू, सोबतीचा तरी करार करू, मग कुठे जायचे विचार करू, सोबतीचा कायद्यानेच
होऊ द्या सारे, कायद्यानेच होऊ द्या सारे, मग निकालात फेरफार करू, मग कुठे जायचे विचार करू, सोबतीचा तरी करार करू. वाव, यापेक्षा सुंदर काय शेवट असू शकतो. वाव, थँक्यू सो मच दोघींनी इतका वेळ दिला, आमच्याशी छान गप्पा मारल्या. तुमची मैत्री अशीच फुलत राहो आणि आम्हाला तुमच्याशी गप्पा मारण्याची अजून संधी मिळत राहो. थँक्यू. प्रेक्षकांना काय सांगा? थँक्यू. तुम्हा सगळ्यांना आमच्या दोघींकडनं फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. बाय.